मी एक अत्यंत गंभीर प्रश्न घेऊन खडूस गावामध्ये एक कुशीदारा वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये उभा आहोत। विषय असा आहे की पिढ्याने पिढ्या ही वस्ती या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत, परंतु या वस्तीमध्ये प्रत्येकाच्या दारात नळ कनेक्शन नाहीये। आज त्यांच्या लहान लहान मुलांना 2-2 किलोमीटर अंतरावरती पाणी आणावं जावं लागतंय। याच्या मागे पण मी पाण्याचा एक व्हिडिओ केला होता, टाकला होता, परंतु या ठिकाणी जे राजकारणी आहेत त्यांना आम्ही निवडून देतो, मग विद्यमान आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी मुळात या प्रकरणाकडे लक्ष दिलं नाही। फक्त गोरगरीब समाजाचा मतांसाठी उपयोग केला आणि इथून पुढे पण मतांसाठीच उपयोग करतात। माझं या आमदार खासदारांना तर काय यांना विनंती करावीशीच वाटत नाही। माझी डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की या प्रकरणाची साहेब तुम्ही लक्ष द्या, आम्ही तुम्हाला ईमेल पण टाकू तुमच्या याच्यावरती। हे आमच्या इकडचे आमदार खासदार हे फक्त मतदानाला उपयोग करतात। मोठे मोठे आता तालुक्यात त्यांच्या बातम्या चाललेल्या आहेत, पंचायत समितीत पाण्याचे यांचे ते चालले, त्यांचे ते चालले, पण गरीब समाजाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही। आज ज्यांची मुलं 2-2 किलोमीटर पाण्याला जातात त्या ठिकाणी जर इचुकाटा उन्हाळ्यात मोठे मोठे साप निघतात, या मुलांना जीवाला धोका आहे, या महिलांच्या पण जीवाला धोका आहे। या आता एक लास्टचा व्हिडिओ मी टाकणार आहे। ह्या 2-3 दिवसामध्ये आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी आणि जे कोणी या ठिकाणचे राजकारणी नेते असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जर काय लक्ष दिलं नाही, येत्या 27 तारखेला आम्ही पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे। आणि वेळ आली तर या आमदार खासदारांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी आम्ही ड्रम घेऊन प्रत्येक जणांना आंघोळी करायला लावणार आहे त्या ठिकाणी। त्याशिवाय यांना जाग येणार नाही, करायच्या सगळ्यांनी आंघोळी त्यांच्या तिथे, त्याशिवाय त्यांना कळणार नाही। प्रत्येकाच्या दारापुढे नळ आहे आणि आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवलेले, यांच्याकडेच घ्या, हे सांगतील। आमदारांना काय काय म्हणणं आहे तुमच्या पैसे? आमदारांना काय सांगायचं? मेसेज सांगायचा ना, किती दिवस झाले पाणी नाही, काय सांगा, बोला बोला, पुढे घ्या, नाही किती दिवस झाले पाणी नाही, बोला 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 ना, बोला किती दिवस सांगा सगळ्यांनी, किती दिवस आम्हाला पाणी नाही, आमदार साहेबांना आवाज जातोय का आमचा? आमदार साहेबांना आवाज घ्यायला पाहिजे, नाहीतर तुमच्या सगळ्यांच्या राजकारण्यांचा अपयश आहे। आम्हाला असं वाटेल फक्त मोठ्या मोठ्या बातम्या लावू नका की आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं, प्रसिद्धीसाठी हे झालं ते झालं, परत तुम्ही म्हणता आता ते तुमच्या हातात सत्ता आहे, आम्हाला तुम्हाला बोलणंच भाग आहे। आम्ही कोणाकडे जायचं न्याय मागायसाठी? आज जर एवढ्या मोठ्यानी संख्या, रात्रीचे या ठिकाणी 9:30 वाजलेत, उन्हाळ्याचा दिवस आहे, त्यांच्या मुलांना पाण्यासाठी वन फिरावं लागतंय, आणि आज तुम्हाला बटन दाबलं तर पाणी येतंय तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये। त्या काळात ठीक होतं, त्या काळात आमचे हाल झाले, त्या काळात आम्हाला कळत नव्हतं, पाण्यासाठी लढावं लागलं, पण आता हे आम्ही कदापि सहन करणार नाही। 27 तारखेला आम्हाला आंदोलन करायची वेळ येऊन देऊ नका। वेळ आली तर आम्ही 27 तारखेला आंदोलनात बसणारच आहे, परंतु तुमच्या निवासस्थानापुढे घरापुढे येऊन पण आम्ही हंडे घेऊन त्या ठिकाणी बसणार आहे। सगळ्या महिला बसणार आहे ना तुम्ही सगळे? पाणी हे आमच्या हक्काचं आहे साहेब, आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। एवढे दिवस गप बसलोय, आता आमच्या डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, एवढंच या ठिकाणी सांगत तात्काळ आमच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या, एवढंच सांगतो थांबतो।